राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अगदी पहिल्याच दिवशी दलालीची दलदल या पत्रिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे सांगण्याचा प्रयत्न केला आणि लक्ष वेधून घेतलं। महायुती सरकारच्या 11 घोटाळ्यांचा उल्लेख करत आमदार रोहित पवार यांच्याकडून पहिल्याच दिवशी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलाय। ओएसडी नेमणूकच्या बाबतीत बोलायचं झालं तर 125 पैकी 109 ओएसडी नियुक्त केले आणि बाकीचे 16 ओएसडी जे होते ते कुठेतरी सेटर होते, सेटिंग करायचे असं त्यांनी सांगितलं। जर देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की 16 सेटिंग करणारे तिथं ओएसडी होते, ते ओएसडी कोणाचे होते हे तिथं सरकारला लोकांना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं पाहिजे। आणि जर तुम्हाला माहिती हे सेटिंग करणारे ओएसडी होते मग त्यांच्यावर आतापर्यंत तुम्ही कारवाई का केली नाही? पण विषय एवढाच आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या ज्या कारवाई केल्या नाही तर या सरकारने ज्या ज्या गोष्टीची स्थगिती दिली त्याच्यामध्ये फक्त शिंदे साहेबांचे विभाग आणि अजितदादांचे विभाग त्याच्यामध्ये होते। देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना HSR या नंबर प्लेट बद्दल ते बोलत होते। दुर्दैव असं मुख्यमंत्र्यांना सुद्धा खोटी मातवी अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी दिली जाते। गुजरातमध्ये मोटरसायकलला सगळा खर्च धरून 160 रुपये त्या ठिकाणी एका नंबर प्लेटला घेतले जातात। तोच खर्च हा त्या ठिकाणी 450 रुपये पर नंबर प्लेट आहे। त्यांनी सांगितलं GST वगैरे धरून 450, GST 80 रुपये वेगळा। ही जी कंपनी आहे FTA ही गुजरातची कंपनी आहे। ही गुजरातची कंपनी सरकारच्या मदतीने 2000 कोटी रुपये अतिरिक्त त्यांच्या खिशामध्ये त्या ठिकाणी घालणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।